शिष्याला त्याचा गुरु ज्ञानार्जन करतो, तो त्याला वाट दाखवतो. आणि तुम्ही जर महिषासूर किंवा अखंड दैत्य कुळाला इतकी वर्ष सन्मार्गावर आणू शकला नाही, तर एक गुरु म्हणून तुम्ही चुकलात. जे सत्कार्य करण्याची संधी तुमच्याकडे होती, तेव्हा जर तुम्ही ती पेलू शकला नाही, तर आज महिषासुरासाठी अभय मागून हे सत्कर्म तुमच्या हातून घडेल असं वाटतंय तुम्हाला? त्याच प्रयत्नात आहे. समतोल साधण्यासाठी देव आणि दैत्यकुळ या सृष्टीवर अवतरले, परंतु विजय हा नेहमी धर्माचाच होतो. जेव्हा जेव्हा अधर्म जन्म घेतो, तेव्हा तेव्हा ब्रह्मांडात एक नवीन आकार जन्म घेतो, जो ह्यावेळी आम्हाला घ्यावा लागला. परंतु देवी, आम्ही दैत्यगुरु, तुम्ही असत्याचा आणि अधर्माचा आधार घेऊन आमच्याकडे जी मागणी करताय ती कदापि पूर्ण होणार नाही. पण देवी, आम्ही आपल्याकडे याचक म्हणून आलेलो आहोत. आपण क्रोधित व्हावा असा आमचा मानस नव्हता. आम्ही केवळ दैत्यकुळाला शिस्त लागावी म्हणून प्रयत्न करत होतो. दैत्यगुरु, आम्ही जसे म्हणालो, आमच्या दरबारातून कोणीही रित्या हाती जात नाही, म्हणून आम्ही तुम्हाला एक संधी देऊ. जर तुम्ही महिषासुराचे आणि दैत्यकुळाचे मतपरिवर्तन करू शकलात, तर मात्र तुम्ही गुरुत्व स्वीकारलेल्या कुळाचा अंत होणार नाही. अन्यथा समस्त दैत्यकुळ आणि महिषासुराचा अंत निश्चित आहे. वैशा, मला हे सगळं खूप भयानक वाटतंय. आपण माघारी जाऊया का? नाही, 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 नाही. देवी, आपण आम्हाला संधी दिली त्याबद्दल मनापासून आभार. आम्ही आमचे प्रयत्न सुरू ठेवू. आणि या मंगल प्रसंगी आपण दैत्यगुरूंना थारा दिलात त्याबद्दल आम्ही आमची कृतज्ञता व्यक्त करतो. आपण दैत्यगुरु आहात आणि ह्या ठिकाणी या प्रसंगाला आला आहात, त्यामुळे इथून जाताना आपला आदर सत्कार स्वीकारावा.